नमस्कार मंडळी, तुमच्या घरावर आनंदाची बरसात करायला येत आहे तुमचं आपलं गणगोत, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, एका शाळेच्या मीटिंग मध्ये चालू आहेत वाद. बघूया त्याचं नेमकं कारण तरी काय आहे. मी का मागं काम सांगतोय का? अरे सर्वे करायला बीडीओ येणार आहेत, शिक्षण खात्यातून लेटर आलं ना रे. असं मग असं काय करता तुम्ही? अरे पोरांच्या शिक्षणासोबत पालकांच्या शिक्षण किती गरजेचे या विषयावर सर्वे करायचे आहे त्यांना. घ्या. अच्छा अच्छा. तालुक्यातल्या सगळ्या गावांमध्ये तो अधिकारी फिरणार आहे. या अधिकाऱ्यासोबत तुमच्या तिघांपैकी कोणीतरी एक जाणं कंपल्सरी आहे बा. मला माहितीये 5 दिवस सुट्टी आहे तुम्हाला, पण कोणीतरी एक गेलंच पाहिजे बा. कोण जाणार आहे मला सांगा, मी वर कळवतो तसं. सर मी म्हणजे माझी मनस्वी इच्छा जायची, मग पण पिकं तोंडावर आले सर. आणि तुम्हाला माहिती सर, मजूर भेटतच नाही डायरेक्ट. हो का? मजूर सेकंद पटक भेटले तर शेतीचं काय होईल सर? मजूर चांगला भेटला तर शेती चांगली राहते. हा, शेती चांगली झाली तर राष्ट्राचा विकास होतो. राष्ट्र जगलं तर देश जगतो. देश जगलं तर मानव जात जगते सर. सामान्य गोष्ट नाही ती. पाटील सर, कुठे गेले तुम्ही? 5 दिवसांचा सर्वे फक्त. 5 दिवसात तुम्ही शेती नाही केली तर सर्वेच्या सर्वे मरून जाणार आहे का? नाही तसं नाही. मग आणि शेतीचं तुम्ही बोलू नका बरं का सर. मी शेतकरी आहे ना. अरे तुम्ही काय शेतकरी हो? घ्या. जो कष्ट करतो तो शेतकरी असतो. बरोबर आहे. तुमच्याकडे 50 एकर शेती आहे, तिथे तुम्ही प्लॉटिंग पाडून ठेवलेलं आहे. प्लॉटिंगचा धंदा चालू आहे तुमच्या, मला माहिती आहे. सर मुद्दा प्लॉटिंगच्या धंद्याचा नाहीये. कोण जाणार याच आहे ना, विषय संपला. तुम्ही ज्युनियर्सला पाठवा, मी सिनियर आहे. नाही मी सुट्ट्यांमध्ये पण काम केलंय सर. सॉरी, मला बीपीचा त्रास आहे. हा झालं. तुम्हाला काही काम सांगितलं ना लगेच तुमचं ब्लड प्रेशर उतू जातं. सर एकदा शाळेत शूट झालं होतं की नाही, रिक्षा बोलवली. ठीक आहे नाही जायचं ना तुम्हाला. ठीक आहे, सॉरी सर. शांत बसा जरा तुम्ही. माने सर. हा सर. तुम्ही जाता का त्या बीडीओ सोबत सर्वे करायला? सर्वे करायला जाता का बा तुम्ही? हा, मी गेलो असतो सर, मग पण माझी सासू आजारी आहे सर. सासूसाठी रडणारा पहिला. बरं, परत काय झालं आता तुमच्या सासूला? सासू गरोदर आहे सर. सासू गरोदर आहे? गरोदर आहे. अरे अशी कशी सासू गरोदर होऊ शकते? आता बाई आहे ना, गरोदर होऊच शकते ना. काय सर, काय प्रश्न आहे काय? नाही होऊ शकते पण या वयात? हा, म्हणजे व्हायचा अंदाज चुकलाच म्हाताऱ्याचा. काय करायचं आता सर? सासऱ्यांना कळायला पाहिजे ना सर. हो, कमाल. सांगा ना तुम्ही, असं करतं का कोण? आता माझ्या अंगाशी येऊन बसतंय ना सगळं. मला करायला लागतंय सर सगळं. म्हणजे आमचे सासरे आहेत ना, त्यांना बीपीचा त्रास आहे. अरे. शुगर आहे. बरं, गुडघे पण वळत नाहीत. मग कशाला अशा नादी लागायचं? गुप्तू पटायचं ना. सर, काय झालं? माझं पण हेच म्हणणं होतं. हो. काय गरज होती का म्हाताऱ्यानं उड्या मारायची? सांगा ना मला. आता माझ्या अंगाशी सगळं आलंय सर. मलाच करत. आता मला सांगा, मी हे बघायचं का हे बघायचं? शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे ना सर. मी कसं वेळ द्यायला शाळेला? शांत व्हा ना तुम्ही, शांत व्हा. बने सर, तुम्ही जाता का बीडीओ सोबत? सर मी गेलो असतो, पण काय माझं एक काम आहे सर. काय काम आहे ते? हे काय हे काय? वेळ द्या सर. का बरं? आठवेल मला. आठवेल म्हणजे चांगलं रे. आठवत नाही काय सर? मगाशी आम्ही तिघं जेव्हा आलो ना तारापाशी, तेव्हा मी आठवून आलो होतो सर. आठवून आलो, आतमध्ये आलो आणि पाटीलचं अचानक विसरलो. बने सर, तुम्ही परत दरवाजापाशी जाल म्हणजे तुम्हाला आठवेन. मला तसं नाही. बोलू नका. तुम्हाला जायचं नाही ना, तुम्ही बोलू नका ना. माझा ज्युनियर आहे पण तो. नाही, पण तुम्ही माझे ज्युनियर आहे ना. मी काय सांगतो ते ऐका. आता तिघाच्या त्या दरवाजाच्या तिकडे जा आणि ठरवा कोणाला जायचंय तिकडे. सर काय ते अधिकारी आले, त्यांच्या समोर दांगडा झाला ना तर शाळेचा ग्रेड कमी होऊन जाईल. आज तुकड्या कमी होऊन जातील. आधीच पगाराची मारामार इथे शाळेत. आधीच सांगतो तुम्हाला. सर, आम्ही ग्रँटेबलला आहे, ते अजून ग्रँटेबलला नाही. आणि माझा खरंच प्रॉब्लेम आहे सर. मला बांधावर जावं लागेल, नाही तर पिकं मान टाकतील सर. सॉरी सर, माझा पण प्रॉब्लेम खरंच आहे ना. आता सासू गरोदर आहे तर मी काय करणार सर? बरं, त्यांना मध्ये मध्ये उलट्या पण येतात. हो, डॉक्टरकडे घेऊन जायला लागतं ना सर मला. अरे पण जाईल कोण? नाही
याला काय अर्थ आहे सर? मी इथे ज्युनियर आहे म्हणून मला कुठे पाठवतात हो, सर? बने सर. नाही नाही सर, तुम्हाला माहिती आहे माझं लग्न झालेलं नाहीये, तरी मी गावागावात जाऊन गर्भनिरोधकाच्या गोळ्या वाटल्यात सर. वाटल्या की नाही सर? हो, ते कामच आता आता. कोरोनाच्या काळात सर मी भोंगा घेतला आणि गावागावात फिरत होतो सर, की बाबा लस घ्या, मास्क वापरा, काळजी घ्या आरोग्याची. ही कामं केली मी सर शाळेसाठी. मी कधी सुट्टी नाही घेतली सर मान्य ना आतापर्यंत. बने सर घेतली मला, सुट्टी पण सर आता कधी? एक काम अडलेलं आहे तेवढ्यासाठी. म्हणजे आम्ही सुट्टी घेतली असं म्हणायचं का तुम्हाला? मी असं नाही- नाही, नाही, पाटील तुमचा सर, प्रॉब्लेम काय नाही, सर? नाही, एक ऐका तुम्ही पाटील junior सर, आहे, घेतलेलं नाही. त्याच्यामध्ये तुम्ही एवढं बोलताय. तुम्हीच सांगा यांना काय ते. एक्सक्यूज मी. मे आय कम इन? या 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 मॅडम या या. मॅडम आपण कोण? हॅलो, हॅलो हॅलो. आय एम जुली भडसावळे. मी एज्युकेशन डिपार्टमेंट मधनं आले आहे अरे मॅडम या ना, बसा. सर्वेसाठी. मॅडम, ये. बसा, मॅडम, बसा. बसा, बसा. पाणी घ्या मॅडम. मॅडम, हे घ्या, पाणी पाणी घ्या. पाणी घ्या, पाणी घ्या. पाणी घ्या ना. नाही, ए, नाही, नाही, ए, अरे, पाणी घ्या ना. अरे, पाणी नको. हे पाणी घ्या ना. अरे नको ना. माठातलं आहे. अरे नको पाणी बिन नको. मॅडम हे तुम्ही घ्या, हे प्युरिफायर मधलं आहे, आरो वालं आहे. अरे. माझ्या घरी आरो आहे बरं का मॅडम? नो नो घ्या ना. थँक्यू सो मच. हाऊ केअरिंग यू ऑल आर. थँक्यू सो घ्या ना मच. मॅडम. ऍक्च्युली मी गरम पाणी पिते, असं. तुम्ही माझं थर्मास सोबतच घेऊन बरं, पिते. अरे नेमकं मी आज गरम पाणी आणलं नाही मॅडम. Oh. रोज राहतं माझ्या बाटलीमध्ये गरम पाणी. Really? खरं सांगतो मी. Very good. हा, मग नवीन मागव का तुम्हाला? No, सॉरी no, 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 नको नको घ्या नको. ना तुम्ही. आय हॅव. सर मी नेहमी गरम पाणी ठेवतो माहिती ना तुम्हाला. पाटील सर बीपी वाढेल तुमचं. बीपी वाढेल. मॅडम म्हणजे तुम्ही व्हिडिओ आहे का सर्वे करायला आले? नो 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 वेट अ मिनिट. हा. ऍक्च्युली आमची एक इव्हेंट कंपनी आहे, Event company? MHJ फायर. असं त्यांनी आम्हाला एज्युकेशन डिपार्टमेंटने केलंय हायर. हायर क्यूटचा विनोद केलाय. म्हणजे बुवा तुम्हाला तुमच्या कंपनीला सर्वे करायचे कॉन्ट्रॅक्ट दिले बुवा. करेक्ट हा. करेक्ट. तेच कसं आहे ना, आम्ही सर्वे करतो आणि रिपोर्ट डिपार्टमेंटला पाठवून देतो. पण तुम्हाला खरं सांगू का, हा. मला ना फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचंय. बरोबर म्हणजे माझ्या मनातलंच बोललाय मॅडम तुम्ही घुसल्या ना, तुम्हाला वाटलं बाप्पा कोणती हिरोईन आली वा. अरे thank एकदम नाके you. डोळे काय सुंदर आहे मॅडम. Thank खूपच you. सांगतो तिथं चाल पाहिजे तुम्ही. थँक्यू. पाटील सर सुटले तुम्ही. मी तुम्हाला सांगते, मी ना चान्स मिळाला की इथून पळणार आहे. वाह. भाई इंडस्ट्री बुला रही है मुझे. मुझे जाना है. वा. मी जाणार आहे. ओके, हे माझं झालं. तुमचं इंट्रोडक्शन करून द्या. मॅडम मी आहे ना, मी इथला हेड सर आहे, म्हणजे प्रिन्सिपल आहे बुवा. Oh my God. श्याम सुंदर राजपूत. हॅलो प्रिन्सिपल सर. मॅडम मी हेमंत पाटील ओ हॅलो. गणित शिकवतो मॅडम मी. गणित हो. बाबा नको. गणित नको. सोडा ना. काय? हात. स्वभावात चिवट आहे मॅडम माझा. Oh. म्हणजे विषय संपत नाही तोपर्यंत मी तास पण सोडत नाही. Nice. थँक्यू. And you have nice mustache. Nice mustache. मॅडम मी रोहित माने. Oh, hello. इतिहास शिकवतो मी. इतिहास. हिस्ट्री. Oh, I hate history. I hate history. Sorry. असं होय. Yeah. मग भूगोल पण शिकवतो. नाही मग नागरिक शास्त्र, Ew. तेच. शारीरिक शिक्षण. You mean कवायक, yoga and all exercises? बरोबर आहे मॅडम. I like शारीरिक शिक्षण. वा. I like मी शारीरिक. ते पीटीचं हे घेत असतो वरच्यावरती. Wow. आले सर पीटी सर आले नाही की मीच असतो की नाही. म्हणजे माझं शरीर कसं व्यायामाचं आहे ना. आमच्या साताऱ्यात नाही कुस्तीले फेमस आहे. Oh, म्हणजे व्यायाम करून करून शरीर कमवलेलं आहे मी. really? नाही म्हणजे तुम्ही असं दिसण्यावर जाऊ नका माझ्या. दिसत नाही ते चोर बॉडी आहे. चोर बॉडी आहे. Okay. काटक शरीर आहे ना Very माझं. good, very good. त्यामुळे बॉडी अशी दिसत Yeah, नाही. yeah, yeah. लंगोट घालून आखाड्यात आलं ना मग बघा आपली बॉडी. What is लंगोट? नाही नाही बसा मॅडम. सर इकडे बसा मॅडम So बसा. caring you. नमस्कार मॅडम. मी निखिल बने. मी इथं ड्रॉइंग शिकवतो. Wow. बी ग्रेड इन इंटरमिजिएट. वाव सो गुड. म्हणजे तुम्हाला चित्र काढता येत असेल तर. म्हणून तर शिकवतो इथे.
तिथेच बसा मॅडम, मी तुमचं लगेच चित्र ती मस्त बने. लगेच नको, आता नको. नाही लगेच मी 5 दिवस इथेच थांबणार आहे की हा. आपल्या गावात. So आपण एखाद दिवस बघू आणि जाऊ कुठेतरी नदीवर. कसं? मी काय म्हणते, सॅटर्डे पासून आपण वर्क चालू करतो. हा बरोबर. सो एरिया कोण दाखवणार आहे? नाही तो जरा प्रॉब्लेम आहे बा, म्हणजे? कारण आमच्या इथे ना पटावर विद्यार्थ्यांची संख्या गैरी जास्त आहे, पण शिक्षक झालेत कमी. आणि मागच्या वर्षी 2 शिक्षक गेले हो. RIP. नाही एक RIP बरोबर आहे तुमच्या, एक गेले आणि एक वैतागून काम सोडून गेले. आणि हे जे शिक्षक आहेत ना, हे पण भलते बिझी आहेत. मला काय काम असतं? यांना शेतीचं काम आहे, यांचे जे काम आहे ना ते तर सांगण्यासारखंच नाही आहे. हा, त्याच्यामुळे आमच्या पिऊन आहे दत्तू, खूप हुशार आहे तो, त्याला तुमच्या सोबत देतो. नो प्रॉब्लेम. सर दत्तुल का बरं देऊ राहिले? म्हणजे घंटा कोण वाजवीन? 5 दिवस सुट्टी आहे, कायला घंटा वाजवायचा आहे तुम्हाला? घंटा वाजवायचा आहे म्हणे. आणि तरी पण वाजवायची वेळ आली तर काय करायचं? मी वाजवीन घंटा. प्रिन्सिपल सर, दत्तू येईल. या नो प्रॉब्लेम. एरियाच दाखवायचा आहे आम्हाला. दुत्तू चालेल. आणि नाव पण किती क्यूट आहे ना, दुत्तू. मॅडम ते दुत्तू नाहीये, ते दत्तू आहे. म्हणजे नावा एवढाच येतो असा छटाकभर, फुक मारली की उडून जाईल. How cute. सर बाई माणूस आहे, एकटं पाठवायला नको, दणकट माणूस लागेल त्यांच्या. दणको. ऐका तुम्ही, मी जातो बोलली. काय कशाला म्हणजे दणकट कशाला कशाला? बाईने काय उचलून न्यायची होय? दणकट कशाला पाहिजे? काय बोलताय ते? कशाला दणकट पाहिजे? सर माझं ऐका तुम्ही, माणूस असा पाहिजे ना ज्याला गावाची माहिती आहे. बाबा, इतिहास माहिती आहे गावाचा, असला माणूस पाहिजे ना तिथे. इतिहासाचा पिरियड घ्यायचा का? हा परत मोहनजोदडोची तुम्ही खोज करणार आहे का बा? तुम्ही का बसा, तुम्हाला काय माहित नाही काय? तिकडे 2 डोंगर चढून जायला लागतं, गामटा फुटल तुम्हाला, कळलं का? आणि मॅडम ह्यांना बीपीचा त्रास आहे माहिती का? टेक केअर. थँक्यू मॅडम. आपलं कसं काटक शरीर आहे ना, व्यायामाची बॉडी, त्याचा काही संबंध मी शेफली घेऊन जाऊ शकतो. काही संबंध नाही. माझ्याकडे बाईक आहे ना मॅडम, 4 स्ट्रोक बाईक आहे माझ्याकडे. तिथं माझ्याकडे पण आहे ना. ती मोपेड आहे ना, बायकांना तसलीच आवडते. चालवायची नाही, बसायचं आहे त्याच्या मागे. मॅडम यांची मोपेड आहे ना, परवाच्याच दिवशी पोरांनी कर्कटक घालून फाडली. तुम्ही बसला ना तर डायरेक्ट बोनेट लागन. उद्या नवीन सीट लावून घेऊन येतो ना मी. कशाला पाहिजे पण? अरे डोंगरावर बंद पडली तर काय मॅडमला ढकला लावणार आहे का तुम्ही? पाटील सर, तुम्ही तुमचाच घोडा पुढं करताय सारखा. हाय माझ्याकडे घोडा, मी करीन. काय यांचं? हाय माझ्याकडे घोडा, मी करीन पुढे. तुम्हाला काय आहे? आणि मुख्य म्हणजे मी तालुक्याच्या गावी जातो, जे माझ्या शेतीचं काम आहे की नाही, मी तेवढ्यात एका राऊंड मध्ये सर्वे करून आणीन. नाही पाटील सर, पण तुम्हाला मजदूर मिळतच नाहीयेत, मग शेतीचं काम कोण करणार? त्याकडे लक्ष कोण देणार तुम्ही गेल्यावर? काय बने सर, 5 मिनिटापूर्वी तुम्हाला कारण आठवत नव्हतं, लक्षात घ्या. आठवलं सर, आठवलं का? हे बा काय ते माझं काम आहे ना, ते पुढच्या महिन्यात आहे. आता मी फ्री आहे सर. आता फ्री आहे? मी मॅडम सोबत जाऊ शकतो. कमाल आहे बा. थोड्या वेळापूर्वी आहे ना सगळे फ्री नव्हते, एकदम बिझी होते, आता सगळे फ्री. अचानक काय झालं? सर मी देशाचा विचार करत होतो, आता मी शाळेचा विचार करतो. म्हणजे बापूजी काय म्हणून गेले? बापूजी ते म्हणले की बा सामाजिक कार्य जर सुरू करणार असेल तर बा स्वतःच्या घरापासून सुरू करा. वाव. मग माझी शाळा म्हणजे माझं घर आहे. वाव. त्या शाळेत मी नोकरी करतो, तिच्यामुळे मी जिवंत आहे, तिच्यामुळे मी शेतकरी होऊ शकलो, आणि मग राष्ट्राची उन्नती वगैरे असं सगळं आहे सर ते. हो पाटील सर, मग? जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटू द्या ना. काय झालं? 50 एकर शेती आहे ना, शाळेमुळे जिवंत आहे का तुम्ही? काही बोलता नाही सर, नाही बरोबर आहे त्यांचं. हो ना. देशासाठी शेती महत्वाची आहे, हो आणि शेतीसाठी पाटील सर महत्वाचे आहे. बरोबर. आहे की नाही पाटील सर? तुम्ही शेतीकडे लक्ष द्या. हो. अरे अरे आमचं काय आहे? मोकळाच आहे ना मी, मला कुठे काय काम धंदे आहेत? नाही मी तुमची जातो. सासू गरोदर आहे ना. My तरी God. सासू सासू गरोदर आहे. इट मीन्स यू आर मॅरिड. नाही म्हणजे तसं नाही. नाही काय नाही, सासू का सोरटवर लागली का? पाटील सर यांना सांगा. असं नका बोलू. हे चुकीचं बोलताय. चुकीचं बोलता म्हणजे? पाटील सर तुम्ही गुच्छ बसा. मी सारखं सासूला मध्ये घेऊ नका बरं का. गुच्छ बसा. मॅडम तुम्हाला सांगतो, या. विवाहित माणूस आहे, एवढं पोरग येईल. पोरगा. मग ह्यांना 2 पोर आहेत. एक पोरगा इंजिनिअरिंगला आहे आणि पोरीचं तर लग्न झालंय, तिला बी बारकं पोरगा आहे. अयो. हे काय नातवंडांना घेऊन फिरत असतात आपल्या गावात. नुसते असे चालू असतं त्यांचं. How cute. How cute. नाही मॅडम, ते लहानपणी लग्न होऊन जातं ना बा, आणि पोरं बी मोठे होऊन गेले मिळाले, पण बॉडीवरून ते अंदाज नाही येत आपल्या वयात. Actually. पाटील सर एक मिनिट मॅडम, मी तुम्हाला सांगतो, बसा तुम्ही. Yeah, thank कसं आहे, ह्या दोघांची झालीत लग्न, सो त्यांच्यावर खूप जबाबदारी आहेत. हा, आय एम सिंगल, सो माय ऑन नो जबाबदारी. मी सिंगल आहे. Wow. आणि कसं आहे, आय एम गोइंग मेस, संसार बिंसार जबाबदारी नो टेन्शन. आय एम सिंगल, आय एम वर्किंग ओनली. आय एम वर्किंग ओनली. ए डॅड गाय, संसार भाकऱ्या तापातात का? नो टेन्शन, नो. आय एम सिंगल बिकॉज Yeah. दॅट मेस काकू, शी वेंट गो मेस वर्किंग ओनली. Wow.
अँड मेस पेमेंट मंथली टू मंथली ना सो टेन्शन नो अँड पगार बिगार उत्तम पगार बिगार उत्तम थोडंसं सेविंग अँड थोडी ऐश बिश बाबा आपली सो टेन्शन नाही बाय आय एम सिंगल अँड लाईफ आय कॅन मॅनेज सो तुम्ही सिंगल मी सिंगल माझ्याकडे काम नाही चित्रकलेला त्रास घेऊनच देत नाही गणिताचं पोर्शन पूर्ण करतात बने सर त्या प्रभाकर मोरेंची इंग्लिश सुद्धा तुमच्यापेक्षा चांगली आहे. काय इंग्लिशची लाज काढता तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे ना काय तुम्ही पण सर प्रॉब्लेम काय झाला माहिती का? मी जेव्हा हाव म्हणतोय ना तेव्हाच हे दोन्ही हाव म्हणताय. नाही. पहिले नाही म्हणत होते सर दोन्ही. खरं सांगा तुम्ही पण आधी नाहीच म्हणत होते ना. हो ना काय हो ना तुम्ही तर गरोदर आहे. गरोदर आहे ते. सासू आहे काय बोलताय तुम्ही? तुमच्या जीवाला काय हाड आहे का सासू आहे, झालं. सासू गरोदर आहे ना मग आणि सर हे बघा मी त्याच सांगून टाकलेलं आहे तुमचं काय ते तुम्ही बघून घ्या तिकडं. हा मी इथं राहणार त्यामुळे मी इथं आहे सर तुम्ही टेन्शन घेऊ नका. अरे मी जाणार आहे, टेन्शन घेऊ. अरे हे बघा आता मी सांगायचं नाही सर. मॅडम सोबत मी जाणार आहे. मी जाणार मॅडम सोबत. बापरे मॅडम मी माय गुडनेस प्रिन्सिपल सर स्वतः हो पाटील सर तुम्ही तुमची फटफटी आहे ना 5 दिवसासाठी मला द्या बॉ. मी सगळा सर्वे आपण त्या फटफटीवरून करू. फाईन काय सर काय बोलताय तुम्ही? पटतंय का तुम्हाला? पटतंय का नाही? बाहेर मेसेज काय जातोय? काय येतो लोकांना काय वाटतंय शाळेतले शिक्षक किती नालायक आहेत? एकदम तुकार आहे बुवा. किती नालायक शिक्षक आहेत. हेडमास्टरला बाईला घेऊन गावात फिरायला लावतात. नाही हे चुकीचं आहे. मला पटतच नाही. चर्चा होणार आहे, चर्चा होती. बघा मला शाळेच्या इज्जतीची काळजी आहे. तुमच्यापेक्षा जास्त काळजी आहे. त्यामुळे मी बाईंना घेऊन जातो ना सेफली. नाही सेफलीचा विषय असेल तर मी ट्रॅक्टर काढतो उद्या. हा विषय डायरेक्ट ट्रॅक्टर काढतो. मॅडम टेन्शन घ्यायचं नाही. 4 गाद्या टाकल्या लोड टाकलं की एसी स्लीपर. How cute. मग मॅडम ट्रॅक्टर नेऊ आपण. काही विषय का? तुम्हाला काय अडचण आहे? हे बघा गाड्यांची मुळात गरजच नाहीये पहिली गोष्ट तर डिपार्टमेंटने आम्हाला गाडी दिलेली आहे. अरे वा गाडी दिली ना वांधा नाही. मॅडम आम्ही 4 बी ना तुमच्या गाडीत येता. तुम्हाला टेन्शन नाही. तुमची पर्स धरला आम्ही मदत होईल ना. 4 जाऊ ना. कंप्लेंट नाही काय कंप्लीट होईल. हॅलो हा प्रिन्सिपल ऑफिस मध्ये या. हा लवकर या. मॅडम केव्हा येऊ? सकाळी पिकअप करा. नाही मला हे बघा त्या आपल्याला पिकअप करतील आणि कोणाला तरी एकालाच पिकअप. नाही जस्ट सेकंड मला कोणी का पिकअप करायला येईल? तुम्ही आता सोबत जाणार आहे ना आपण? काहीतरी गोंधळ होतोय. काय गोंधळ होतोय? मी तुमच्या सोबत जाणार नाहीये. मग तुमच्या सोबत ना हॅलो सो गाईज ही इज माय असिस्टंट. अच्छा नमस्कार. ओंकार भोजने. बरं. सो तुमच्या बरोबर हे येणार आहेत सर्वेसाठी. ओके भोजने प्लीज तुम्ही मला सगळे फोटोज व्हिडिओज पाठवा. सो आपण ते सर्वे करून त्यांच्याकडे रिपोर्ट पाठवून देऊ. ओके आणि ऐका ना. हा बोला मॅडम. तुम्ही तुमचा ट्रॅक्टर आणणार आहात ना? सो भोजने तुम्ही प्लीज यांच्याबरोबर यांच्या ट्रॅक्टरने जाल का? म्हणजे मी गावात एक धबधबा बघून ठेवलाय आणि बोरसे सर उद्या फ्री आहेत. सो आय विल गो विथ देम. चालेल ना धबधबा बघायला? सो यू गाईज कॅरी ऑन कंटिन्यू करा. मी येते. माझी पर्स द्याल का? अरे मॅडमची पर्स द्या. नीट थँक्यू सो मच. नाईस टू मीट यू ऑल. थँक्यू. बाय बाय मॅडम. मला पाठवा. बाय मॅडम. नमस्कार. काय लक्षात आलं? काय लक्षात आलं? अरे ट्रॅक्टर मी साल्याला दिलंय. साल्याला ट्रॅक्टर दिले? हा त्याच्या शेतात काम होतं. हो. तुम्ही एक काम करा. तुम्ही 2 व्हीलर ठेवा. हा टेन्शन निघायचं. टाकी फुल करायची आणि बम हाणायची. हा मी आलो सर. शेतातले पिक सर मान टाका लागलं. डोळ्यात पाणी आलं. काय करता तुम्ही? हॅलो हा आई शपथ डिलिव्हरी झाली. लगा सर प्रॉब्लेम झालाय सर. साफ पोटात दुखायला लागलाय सर. मी येतो सर. अरे मला बोलायला माने सर फोन नाही आला तुम्हाला? तू बोलायला पड. नाही सर
ते दारापाशी विसरलो होतो बघा. हा मग ते आता इथं आठवलं. काय? आईचा काल फोन आला होता. हा मुलगी बघतात माझ्यासाठी सर. मुलगी बघताय? लग्न ठरतंय ना माझं, त्यामुळे मला गावी जावं लागेल सर. आत्ताच? महत्वाचं काम आहे. आणि नका काय सर, ना. लग्न ठरलं ना, पहिली पत्रिका तुम्हाला आणून देतो ना सर. नाही नाही यायचं बने लग्नाला सर. जेवून जायचं, टेन्शन घेऊ खूप नका. चाट्या मारताय तुम्ही. दादा. असं नका करू तुम्ही. हो बने सर. ते आमचे पिऊन आहे दत्तू म्हणून, खूप चांगले आहेत ते, बाहेरच आहेत. ही गाडीची चावी द्या त्यांना आणि त्यांच्यासोबत जा तुम्ही. मला पण भलतं जरुरी काम आहे. जा जा नीट करा सर्व. हा मजा आली. सही. कडक परफॉर्मन्स. आणि मला असं वाटते की ह्या कास्टिंग साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. फारच सुंदर. म्हणजे एखादी फिल्म असते आणि त्याच्यामध्ये ती फिल्म बघितल्यावर आपल्याला असं होतं की नाही, हा रोल याच माणसाने केला पाहिजे. तसं भट्टी जमली होती आज आणि खूप छान भट्टी जमली होती. फार मजा आली. मस्त. आय एम प्राऊड ऑफ यू बॉईज अँड गर्ल्स. प्रसादा ये धुमाकूळ, तुफान फार मजा आली मला. युनायटेड असा तो म्हणजे त्याचा एकत्रितपणा इतका भक्कम होता या परफॉर्मन्सचा की कुणाला वेगळं काढूच शकत नाही. इतके तुम्ही जेल झाला होतात सगळे या परफॉर्मन्समध्ये. क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक. बने सुपर्ब. मजा आली. खूप मजा. परत या लगा. लवकर या. थँक्यू सो मच. मंडळी, असं म्हणतात की सगळ्यात जवळचे मित्र आणि सगळ्यात जवळचे शत्रू म्हणजे नवरा बायको. आज अशाच एका जोडप्याची गोष्ट दाखवायला तुमच्या समोर येत आहेत विरोधाची महाराणी विशाखा सुभेदार आणि हास्य महारथी समीर चौगुले. म्हणजे किती वेळा डोरबेल वाजवायची? डोरबेल वाजून अजून गळा सुकला माझा. आहेत ना एक्स्ट्रा किल्ल्या. त्याने दार उघडायचे, त्या एक्स्ट्रा किल्ल्या काही कान कोरायला ठेवलेत का? आपलं दार उघडायचं, आधी यायचं. काय माझ्या स्किटची सुरुवात आहे ही? पुढे 15 मिनिटं कशी होणार आहे? सर इकडे. हे सर तिकडे सर. बस ना आता. अगं हे बघ ना, ऐक ना, हे माझ्या बुड्याचे ना ए आणि बी असे 2 भाग आहेत. त्यातल्या एच्या जिभेला पण लागत नाही सोफा. जरा सरक ना. अरे काय आहे तुझं? अरे काय ही एनर्जी आहे हिची. एक ओर टाकल्यावर आशिष नेहरा असा दिसतो. कोण आशिष नेहरा रे? नाही का, तुझा काही संबंध नाही गे. एक काम कर, तू सलान घे आणि चूळ भरून ये जा. जेवण गरम कर, मला वाट भूक लागली खूप यार. ऐक ना चल लवकर लवकर चल यार. ऐक ना, नको ना जेवू आज. नको ना जेवू म्हणजे? मग कंटाळा आलाय. तुला कंटाळा आला म्हणून मी जेवायचंच नाही? नको ना जेवू. जा ना गरम कर जेवण. जा ना, मला ऐक खरंच ना, भूक जा लागली. ना, अन्न आहे ओट्यावर ठेवलेलं, ते ओव्हन मध्ये ठेव, गरम कर आणि खा ना. जा. विषयावर खूप व्हायला लागलाय तुझं आता. हे वरचेवर व्हायला लागलेलं आहे.
मला आधी सांगितलं असतं मी डायरेक्ट हॉटेलमध्ये गेलो असतो. एक दिवस हातात ताट देत नाही बायको तर केवढा तिळपापड होतोय तुझा, लगेच हॉटेल बरं असं म्हणतोय. हॉटेल एनी टाइम बरंच असतं. तिकडे ना अनोळखी लोकांना सुद्धा रिस्पेक्ट मिळतो, कळलं का तुला? तिकडे फार प्रेमाने जेवायला घातलं जातं. अच्छा, म्हणजे आता मी घरातल्या घरात तुला हॉटेल सारखी ट्रीटमेंट द्यायची. काय हरकत आहे? काय हरकत आहे ट्रीटमेंट दिलीस तर? माझं घर आहे ना, मला माझ्या घरात चांगली ट्रीटमेंट मिळाली तर प्रॉब्लेम काय आहे? नक्की. ओके, तुला ट्रीटमेंट हवी आहे ना, रिस्पेक्ट हवाय ना, ठीक देते. काय देते जा. म्हणजे तुला हॉटेल सारखी ट्रीटमेंट हवी आहे, जा देते जा. एक काम कर, फक्त ना अनोळखी माणूस ये. समीर चौगुले म्हणून येऊ नको. समीर चौगुले आला ना की थेटिक जाते डोक्यात. तुला हॉटेल सारखी ट्रीटमेंट हवी ना, जा देते जा. जमणार आहे का तुला? ऐक ना जमणार आहे का? हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री काय आहे माहितीये का तुला? तिथे किती अदबीनी बोलावं लागतं. तुझ्या रक्तात तर आहे का अदबीनी बोलणं? माहिती जमणार आहे तुला? मला माहिती. मला मिळेल जेवण. अब देखते मजा. अब देखते. हा येऊ का सांग मला फक्त तू. येऊ. येस सर. येस. वेलकम सर. वेलकम सर. गुड. सर आपण किती जण आहात सर? जेवायला पटकन. सर एक मिनिट. भूक लागली रे. एक्सक्यूज मी सर, आपण किती जण आहात सर? मी एकटाच आहे. तुम्ही किती जणात बघा. भूक लागली. सर्टनली सर. एक मिनिट सर, आपलं नाव सर? समीर चौगुले. नाही ना, ठरलं ना आपलं. समीर चौगुले. रिस्पेक्ट मिळतो का कधी? रिस्पेक्ट हवाय ना, नाव बदल. घे नाव घे. येस सर. रणधुरंधर पराक्रमे. ओके. रणधुरंधर का हसायला काय झालं? हसायला काय झालं? एक मिनिट, तू अनोळखी आहेस ना? मी माझं नाव काही ठेवू शकतो. हो सर. आहे की नाही? हो सर. म्हणजे कुठल्याही आडनावाची माणसं आमच्या हॉटेलमध्ये येऊ शकतात ना. ये नाव रणधुरंधर पराक्रमे. येस सर. ओके. वेलकम सर. वेलकम सर. वेलकम. यस, ये चाहिए मेरे को. यस प्लीज बी सीटेड. ये रिस्पेक्ट चाहिए अपन. एक मिनट सर. ये बात. यस सर. What can I do for you, sir? क्या बात है, सॉलिड अभ्यास है. What can I do for you? क्या बात है यार, बाप रे बाप. What can I do? अच्छा ट्रीटमेंट दिया है. Thank you, sir. हमरे का घर पे नहीं मिलता है. उधर वाक्य पे पान उतारा चालूच रहता है हमरे का. एक मिनिट सर. येस सर. व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर? एक मिनिट सर. मी यांची सर एक मिनिट, मी यांची ऑर्डर घेते, मग मी तुमच्याकडे येते. वर्किंग. येस सर. व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर? सर वी हॅव कॉन्टिनेंटल फूड, वी हॅव इटालियन फूड, वी हॅव मेक्सिकन फूड, वी हॅव चायनीज फूड, वी हॅव मिसळ पाव, वी हॅव मेथू वडा, सर वी हॅव पातळ डोसा, नीर डोसा, व्हॉट एव्हर. ओके. टी कॉफी. ओके सर. ओके सर. Oh my God, what a working method acting. Okay. Ladies Pankaj Tripathi. Yes. Wait for 10 minutes. Thank you. Thank you. Yeah, what can I do for you, sir? हे हॉटेल चांगलं आहे ना? येस सर. या एरियामधलं नंबर 1 हॉटेल आहे. यु नो व्हॉट, आमच्याकडे रिफाईन तेलात सगळे पदार्थ तळले जातात आणि आमच्याकडे अजिबातच बाल मजूर नाहीये. एक बाल नसलेला मजूर रात्रीचा येतो, पण दॅट्स ओके. 45 वर्षाचा घोडा येतो. यु नो व्हॉट, काही कामाचं नाही, काम चुकार आहे, काहीच काम करत नाही. म्हणजे डोंगरा एवढा भात खातो आणि मग शतपावली करताना फटाके फोडतो. यु अख्ख्या सोसायटीला कळतं की चौगुल्यांचं फायरिंग चालू आहे. मॅनेजर. हे तू का बोललीस आता मला? व्हॉट? हे तू मला का बोललीस आता? मग तू माझी सर्व्ही करतोस ते? एक मिनिट. सर्व्ही बद्दल कोण बोललं? कस्टमर स्वतःच्या बायकोला काही बोलू शकतो. मग मी पण वेटर आहे ना, मी माझ्या स्टाफ बद्दल काय पण बोलू शकते. आहे आमच्याकडे माझं इमॅजिनरी हॉटेल आहे, तिथे आहे चौगुले आडनावाचा एक मॅनेजर. तो खातो डोंगरा एवढा भात आणि फिरतो शतपावली करत फटाके फोडत. काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? मी हाक मारते त्याला, ए बाल नसलेला मजूर. चल 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 कॅरेक्टर पकड. चल मेरे से बात करता है. हे सगळे बाणत ना मला लागतात, लक्षात घे तू. अरे नाही, ते सरळ चालले, तू स्वतःहून घुसतोय त्याच्यात. चल चल कॅरेक्टर पकड़. चल. यस बड़े. यस. व्हाट कैन आई डू फॉर यू सर? चल चल. मेरे को अच्छा आवाज नहीं अच्छा लगे तर चल. वेट कैन आई डू फॉर? चल सर. व्हाट कैन आई डू फॉर यू सर? पानी लाओ. जाओ. या. ओके सर. ओके सर. गो. पानी लाओ. ए बोट बुड़ो के पानी लेने आने का. वो तुम तांबा में ऐसा बोट बुड़ाता है, वो पूरा दूध का वास आता है, पूरा भांडे को ओशट ओशट मेरे को नहीं अच्छा लगता है. पूरा किचन के वॉल को अंदर वो पूरा पिशवी लगा देता है दूध का.
वो नीचे गिरता है सिंक में। अरे ये क्या है पानी सर। ये क्या अरे ऐसा नहीं बोट नहीं बुड़ाने का बोला ना, ये क्या करते तुम? ओके ये आंख पे उड़ा के सब। ओके सॉरी निकल दूसरा स्वच्छ पाणी लाव। ओके स्वच्छ पाणी लाव सर. ऍक्च्युली पाण्याचा फिल्टर बंद आहे सर. का? आमचे चौगुले मॅनेजर आहेत ना, ते एक नंबरचे मूर्ख आहेत सर. यु नो त्याला मी सांगते कस्टमर केअरला फोन लावा पण तो ऐकतच नाहीये. मॅनेजर आमचा चौगुले 45 वर्षाचा अजगर आहे, गिळतो आणि पडून राहतो, काही कामच नाही. एक मिनिट, मी फोन केला होता कस्टमर केअरला, त्यांनी मला होल्ड करायला लावलं, नंतर काय केलं म्हणजे काय चूक आहे विशू? का पर्सनली घेतो यार सम्या? अरे मॅनेजरचं नाव पण चौगुले, सगळे चौगुलेच वाईट कसं असेल? काय प्रॉब्लेम आहे तुला? कॅरेक्टर पकडतो रे हॉटेल वाले. ओय भाई टेबल खाली आहे का? टेबल खाली आहे का? हे कोण आहे? वेटर कुठे आहे? हे देखो कोण आहे? सर आमचे रेग्युलर कस्टमर आहेत सर. अच्छा. रेग्युलर आमच्याकडे हॉटेलमध्ये सर. हा मग इथंच येतो सर. त्यांना आमचं जेवण खूप आवडतं. मग हा मग सर ते आमच्याकडेच येतात काय. त्यांना ना आमची टेस्ट खूप आवडते सर. हा मग यांना बसवा ना दुसऱ्या टेबलवर बस, मी बसलो ना इकडे. सर थोडासा प्रॉब्लेम झालाय सर. ऍक्च्युली ना सीट अवेलेबल नाहीये, तर तुम्ही यांच्याबरोबर शेअर करू शकता का सर? हा सर प्लीज सर. मग चालतंय की म्हणजे चालतंय की मी नाही शेअर करणार. मी काय तुमच्याबरोबर शेअर करू? सर तिकडे उभे आहेत इथे इकडे आहेत का? कोल्हापूरचे तिकडे. मी काय तुमच्याबरोबर शेअर करू? हा माझी प्रायव्हसी आहे की नाही? मी काय तुमच्याबरोबर शेअर करू? आमच्यावर बसायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? हो प्रॉब्लेमचा प्रश्न नाही. इकडे उभे आहेत इकडे. आता इथे होतो ना. नाही ट्रॅव्हल करून आले ना सर. हा हे बघा, मला तुमच्यावर प्रॉब्लेम काही नाही आहे, कळलं का? पण माझी प्रायव्हसी आहे, माझी प्रायव्हसी मला जपता आली पाहिजे ना. मी माझ्या सीटवर बसणार, कळलं का? तिकडे तुम्ही कोणाला सांगा ना मला. एक ते गप्पा फालतूगिरी चालली आहे. नको देऊस मला गरम जेवण, नको देऊस. मग तर झालं, नको ते हॉटेलिंग बिटेलिंग. मी माझं गरम करून खाईन आणि आज जाईन. लक्षात आलं? याच्या पुढे कधीही त्रास देणार नाही तुला. हेच अधिकाऱ्याला काय झालं होतं? अर्ध्या तासाची झोप होती, ती पण मोड गेली. बघू हा सर असे काय म्हणतात. प्रसादा तुफान, सम्या मस्त, विशाखा फार सुंदर. एवढंच इमॅजिनरी. अरे प्रत्यक्ष लता दिदीनी तुम्हाला पत्र पाठवून तुमचं कौतुक केलंय, त्याच्यानंतर 100-200 वर्ष तरी आम्ही गप्प बसलं पाहिजे. आता काय बोलणार? जिला आपण सरस्वती मानतो, जिला आपण सरस्वती म्हणतो, तिने प्रत्यक्ष स्वतःच्या अक्षरात लिहून तुम्हाला पत्र पाठवलं, तुम्हाला भेटवस्तू पाठवली. इतका अभिमानाचा क्षण आहे संपूर्ण मराठी इंडस्ट्रीसाठी. आणि इतका अभिमान वाटतो तुम्ही दोघं मित्र असल्याचा, तुम्ही दोघं या मंचाचा भाग असल्याचा, की कन्सिस्टंटली तुम्ही काम करताय, प्रामाणिकपणे काम करताय, निरपेक्षपणे काम करताय. त्यामुळे सरस्वतीने तुम्हाला आशीर्वाद दिलेलाच आहे. असंच काम करत राहिलं तर हळूहळू लक्ष्मी काय 33 कोटी देव तुमच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होत, एवढीच प्रार्थना करू शकता. मंडळी, डिसेंबर एंडच्या आधीच एका घरी आलाय सॅन्टा क्लॉज. बघूया तो तिथे काय करतोय ते. तुमच्या समोर येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कल्याणची चुलबुली शिवाली परब, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. हॅलो. हा हॅलो गौरी, अगं मला आता नाही येता येणार. पप्पा नाही सोडणार मला. हे बघ रसिका, आज तुझा बर्थडे आहे. आज मी तुझ्या घरी येणार, तुला चॉकलेट देणार, तुला मिठी पण मारणार. नाही नाही यार, नाही गौरी, हे बघ तू असं काही करणार नाही असं, प्लीज. तू असं काय बोलतेस का? ते म्हातारा समोर बसले का? हो ना, तेच तर सांगते तुला. मग मी काय करू? तुला फोन मधून पप्पी देऊ, फोन मधून मिठी मारू? नाही, तू पण नाही यार गौरी, तुला शपथ आहे, तू असं काही करायचं नाहीये प्लीज. हा बघ तू आता. हॅलो दीदी, झाला माझ्या बाचासोबत पकडापकडी खेळून. रसिका, पप्पा काय चाललंय? हा, तुझा फोन गरम होतोय, तिचं जेवण गार होतंय. भरव तिला गपचूप. हो पप्पा, मी भरवतेच. ही बघा ना, फोन बाजूला ठेव. किती नाटकं करते. खा ना पटकन. नकोय मला ना चॉकलेट पाहिजे. चॉकलेट वगैरे काही मिळणार नाहीये तुला. पप्पा सांगा ना, मला चॉकलेट पाहिजे.
शिवा बाळा, लहान मुलांनी चॉकलेट खायचं नसतं, दात खराब होतात की नाही. दीदी मी तर तुला फोनवर बोलताना ऐकलं होतं ना की पिकनिकला जाताना चॉकलेट, स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच, व्हॅनिला, मँगो फ्लेवर घेऊन ये म्हणून. काही बोलतेस? काही बोल. तुला किती वेळा सांगितलंय? किती वेळा सांगितलंय? खूप माझे फोन कॉल्स ऐकायचं नाही सांगितलंय ना. बॅड रसिका इकडे पळा तू, इकडे. ए रसिका, ही पद्धत झाली लहान बहिणीशी वागायची. पप्पा खूप आगाऊ झाले. काही आगाव बिगाव झालेली नाहीये ती. भरवायला सांगितलं तर तुला साधं भरवायला जमत नाही. एक काम दडवत नाही तुझ्या जाने. बरोबर गपचूप चल. Merry Christmas, Merry Christmas, Jingle Allahu. या सांता बाबा. कुर जिंगल आlahu. कुर. अजून 5 मिनिट कर आणि पटतंय का बघ स्वतःला. सांता क्लॉज आहेस ना तू. हे गाणं आहे तुझं. झिंगाला कुर जिंगलाला कुर गौर मोरे जिंगलाला कुर ए खोबडं विन रे. हे गाणं आहे तुझं. सॅन्टा बाबा तुमचं गाणं काहीतरी चुकतंय. ताल पण चुकते. हो ते तुझ्या लालाला वरून तुझी लायकी कळते. सॅन्टा क्लॉजला स्वतःच्या गाण्याची दुसरी ओळ येत नाही. कुठला सॅन्टा क्लॉज आहे तुझं पूर्ण गाणं म्हण बरं. हा म्हणतो ना. हा म्हण. मी आहे सॅन्टा, मी आहे क्लॉज, मी आहे सॅन्टा, मी आहे. सॅन्टा बाबा ते जुनं गाणं झालं, नवीन गाणं म्हणा ना. सॅन्टा क्लॉज इज कमिंग रायडिंग ऑन द स्कीट. काय म्हणाल. सॅन्टा क्लॉज रायडिंग ऑन द स्कीट. रायडिंग ऑन द स्कीट. स्कीट वर चढायचंय ह्याला. गाधड्या चल निघ. थांबा. मेरी क्रिसमस, मेरी क्रिसमस, मेरी क्रिसमस. तो गिफ्ट वाटेल आणि जाईल ना लगेच. हा मेरी क्रिसमस. मी सगळ्यांना गिफ्ट पाठवायला आलोय. मला गिफ्ट पाहिजे. मला गिफ्ट पाहिजे. मिळणार. गिफ्ट पाहिजे. सगळ्यांना गिफ्ट मिळणार. सॅन्टा क्लॉज सगळ्यांना गिफ्ट देणार. हे चॉकलेट सॅन्टा क्लॉज कडे आहे. थँक्यू. हे चॉकलेट सॅन्टा क्लॉज कडे आहे. सॅन्टा क्लॉज चॉकलेट बेबी. गौरव मोरे टेक दिस चॉकलेट बेबी. ओ बेबी. काय करतोय. अरे बापरे विसरलंच. मेरी क्रिसमस, मेरी क्रिसमस, मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. बुर्रे ओ सॅन्टा क्लॉज आहे का सतविंदर कौर आहे. चल नाही घेत ना. चला येतो मग मी. चल मी येतो. मेरी क्रिसमस नाही चल. ओके चला. इकडे दाढी काढच तू. नाही मला बघायचं सॅन्टा क्लॉज आहे का अमित फाळके. किती प्रमोशन करशील. किती. सॅन्टा क्लॉज आहे मी. सॅन्टा क्लॉज. झाले ना तुझं चॉकलेट देऊ. ओके निघ. प्लीज नको जाऊ. शिवा प्लीज नको जाऊ. सांता थोडा वेळ थांब ना ले. हा थोडा वेळ नाही थांबता येणार. बाबा प्लीज त्याला सांग ना ले. मला खेळायचंय त्याच्या बरोबर. प्लीज मला खेळायचंय. पण मला नाही थांब. प्लीज बोल. बेटा रडू नको. ऐक इकडे. ऐक इकडे. जरा 5 मिनिट थांब. 5 मिनिट थांब. माझी मुलगी रडते. 5 मिनिट थांब. थांबता येणार. जायचं दुसरीकडे मला. धर 100 रुपये ठेव. 5 मिनिट थांब. अरे मी काय म्हणतो तुम्ही 100 रुपये घ्या. मला जाऊ द्या. थांब 5 मिनिट. पप्पा जाऊ दे ना त्याला. त्याला ओळखीचा आहे. नाही त्यांना जाऊ दे. ते त्यांना काय जबाबदारी असतात ना. वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन त्यांना चॉकलेट्स द्यायचे. नाही बरोबर आहे. ऐका माझी मुलगी जेवत नव्हती नीट. आता तुम्ही आल्यावरती खुश झाली. त्या निमित्ताने जेवेल. खरंच 100 रुपये ठेवा. पण थांबा. पण आता ते थांबलेत तर तू जेवायचं. नाही खरंच थांबा. काय आहे बिचारा माझ्या मुली त्यांना आई नाही हो. मी एकटा आहे. तुम्ही खरंच थांबा. मम्मी काय करू तुम्ही एकट्यात तर. बाबा इकडे सॅन्टा क्लॉज आहे. इकडे मी. अरे बाबा इकडे माझ्याकडून माझ्या काय तुझ्याकडून अपेक्षा पण नाहीयेत. फक्त थांब. काय
माझी मुलगी जेवत नाही आणि हिची माझी मोठी मुलगी आहे ना तिचं तिच्या लहान बहिणीकडे लक्ष नाहीये. पप्पा तो काही घरातला माणूस आहे का? काही सांगाल त्याला? तुम्हाला कोणी दिसलं ना की सुरूच होता तुम्ही आणि म्हणता की मला बायको नाही. इकडे उभा राहा. झिंगाला अरे मला जाऊ द्या, मला भरपूर जाऊ प्लीज. नको जाऊ. प्लीज नको जाऊ. तू ऐक माझं. काय 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 तुला दुक्कल खेळता येतं का? डुक्कर एक मिनिट. हे काय डुक्कर म्हणजे खेळ आहे खेळ. प्लीज तू माझ्या बरोबर दुक्कल खेळशील का? ऐक ना बाळा, मला खूप ठिकाणी जायचं आहे, त्यांना मेरी क्रिसमस करायचा आहे. पप्पा सांग ना दुक्कल खेळायला. डुकराचा आवाज येतो तुला? अरे डुकराचा आवाज भोब काढतो. काढ. काय कसला भाली काढतो? तू दुक्कल बन प्लीज. दुक्कल शिवा नाही. अरे सांता बाबा आहे ना तो. म्हणजे बघा डुकर बन आणि आता या डुकराला सोडणार रे मला. लागतंय त्याच्या कमरेला लावलं तर उद्या कसं होईल त्याचं? म्हणजे त्रास होईल त्याला. तो कसं जाईल? डुकरा. ए पप्पा सांता बाबाच्या पिशी मध्ये बघ काय सापडलं. काय सापडले? ननियान. नाही ते बन्यान असेल. बनियानच म्हणते ती. अयो आणि काय सापडले बेटा? जरा दाखव त्याची पोटली. हे बघ काय आहे. अरे गिफ्ट पण आहे. कुठला सॅन्टा तंबाखू मळतो? गौरव तू तंबाखू खातोस? हा इथे ठेवायचं, तुला कळलीच नाही की वर्ष. मला ब्रेकअप करायचं तुझ्या. हे काय पाकिटात? माझं पाकिट. गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. ते काय? आता जागा नाही ना, किचा काय करू? रसिका आय लव्ह यू. माझ्या मुलीचं नाव तुला कसं माहिती? तिला तू आय लव्ह यू कसं म्हणाला? इकडे 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 हळू. इकडे ये. बाप रे बाप. हीच का ती गौरी ज्याच्याशी तू फोनवर बोलतेस तासन तास? ऐका ना. सॉरी पप्पा. दाढी काढ. हे बघा मिशी पण काढ. दाढी काढ. डुकरा परत जर माझ्या घराजवळ दिसलास, माझ्या मुलींच्या अवतीभोवती दिसलास नाही तर काय करीन? डुक्कर कापीन. निघा. काय करायचं? निघायचं. कसं निघशील? निघायचं. ओ झिंगा निघशील. तसं नाही. डुक्कर बनून निघाय. चल. कधीही न पाहिलेला युनिक असा सांता क्लॉज तू आमच्या समोर प्रेझेंट केलास गौऱ्या. नेक्स्ट टाइम मला आवडेल जर सांता कोल्हापुरीत बोलला तर. गौऱ्या खूप मजा आली. तू आलास की धुमाकूळ घालतोस आणि असले वेडे चाळे करायला तर तुला फारच आवडतं. त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर दिसत होतं दाढी लावलेली असून सुद्धा की तू हे कॅरेक्टर खूप एन्जॉय करतोयस आणि आम्ही तितकंच एन्जॉय केलं. शिवा मस्त. पीपी मस्त होतं. व्हेरी नाईस. रसिका मस्त. छान दिसतेस आणि मस्त. गौरी आणि तुझं कॉन्व्हर्सेशन सुद्धा मस्त होतं. फार मजा आली. वी एन्जॉयड अ लॉट. वेल डन गाइस. थँक्यू सो मच. मंडळी आजची आनंदाची बरसात इथेच थांबतेय कारण कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आता आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.